भारतात हत्तींच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट एलिफंट कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 1992. जैवविविधतेचे संवर्धन, तिच्या घटकांचा शाश्वत वापर आणि जैविक संसाधनांच्या वापरामुळे मिळणाऱ्या फायद्यांचे न्याय व सन्मान वाटप सुनिश्चित करण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे? जैविक विविधता अधिनियम 2002. भारतात जैविक संसाधनांपर्यंत पोहोचण्याचे नियमन आणि त्यांच्याशी संबंधित ज्ञानांचे संरक्षण करण्यासाठी कोणती वैधानिक संस्था जबाबदार आहे? राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण. भारतात राष्ट्रीय उद्याने कोणत्या कायद्याअंतर्गत अधिसूचित आणि संरक्षित केली जातात? वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972. भारताने CITES म्हणजे धोक्यात असलेल्या वन्य प्राणी आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करार या करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी केली? 1976. मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढण्याचे मुख्य कारण काय आहे? जीवाश्म इंधनांचे ज्वलन. जागतिक तापमान वाढीमुळे होणारा एक गंभीर परिणाम कोणता आहे? ध्रुवीय बर्फाचे वितळणे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी उत्सर्जन कमी करणे आणि कार्बन सिंक वाढवणे यांसारख्या उपायांना काय म्हणतात? शमन. हवामान बदलांच्या परिणामांशी जुळवून घेण्यासाठी आणि संभाव्य नुकसानीची शक्यता कमी करण्यासाठी केलेल्या कृतींना काय म्हणतात? अनुकूलन. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1997 मध्ये स्वीकारलेला आंतरराष्ट्रीय करार कोणता? क्योटो प्रोटोकॉल.